गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, आनंदाचा व आरोग्यदायी जाओ. गुरुपौर्णिमा हिलाच व्यास पौर्णिमा असंही म्हटले जाते. आणि पौर्णिमा म्हटल्यानंतर त्या दिवसाचा वेगळाच असा उत्साह, आनंद आणि वातावरण असं अगदी छान होऊन जाते. आणि याची जी सुरुवात आहे ना, ती नेहमी हळदीच्या लेपनापासून होत असते. तर जसं तुम्ही पाहिलंच, मी आधी उंबरठ्याला छान असं हळदीचं लेपन करून घेतलं. आणि लेपन केल्यानंतर म्हणजे जिथून सर्व पॉझिटिव्ह एनर्जी आतमध्ये जेव्हा येत असतात, ती जागा आपण जेव्हा अशी सुशोभित ठेवतो, आपल्या घरामध्ये नेहमी प्रसन्न व ज्या पॉझिटिव्ह लहरी असतात ना, त्यांचा आपल्या घरामध्ये समावेश होत असतो. गुरुवारी जर कधी मी लेपन केले, ते मी शुक्रवारी ते तसेच ठेवते, शनिवारी काढते. कारण ते चांगले असते, कधी कधी खराब झालेले नसते. किंवा चुकून एखादी वेळेस मुलांचा जर पाय लागला तर तेव्हा काढत असते फक्त. बऱ्याच जणांना सकाळी जमत नाही तर ते संध्याकाळीसुद्धा लेपन करतात, तर ते देखील चालते. पण ते नेहमी संध्याकाळी 7च्या आत झाले पाहिजे. तर सर्वात देवारा पूर्ण स्वच्छ झालेला होता. पुन्हा एकदा सर्व देवादी स्वच्छ करून व्यवस्थित पूजा केली होती. त्यानंतर जे जे आपल्याला गुरुपौर्णिमेसाठी पूजा करताना साहित्य हवे आहे, ते आधी सर्व स्वच्छ करून ठेवले. आता ही आपल्या पूजेची तयारी चालू झालेली आहे. आजची गुरुपौर्णिमेची पूजा मांडण्यासाठी ना, मी खूप 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 एक्सायटेड होते. सुरुवात होणार आहे ती अभिषेकापासूनच. तर अभिषेकाची तयारी केलेली आधी. जी पण पूजेसाठी भांडे लागतात ते स्वच्छ करून जवळ घेतले आहे, जेणेकरून आपल्याला सारखं उठावं लागणार नाही. डोक्यात थोडाफार विचार करून ठेवते की आपल्याला पूजेमध्ये काय काय लागणार आहे किंवा पूजा थोडक्यात कशी करायची आहे. ह्या ज्या समया आहेत त्या इतक्या छान आहेत. त्याच्या आतमध्ये एक्सटेंडर आलेले आहे, त्याच्यामुळे ते इतक्या सुंदर प्रज्वलित होतात व खूप सुंदर जळतात. ह्या समयांमुळे माझे पूजेमध्ये खूप छान लागण्याचं काम ह्या समया नक्की करत असतात. कोणत्याही पूजेची सुरुवात ही होते दीप प्रज्वलनाने. तर आपले दिवे छान असे प्रज्वलित झाले आहे. त्यानंतर प्रथम पूजेची सुरुवात होते ती म्हणजे आपले स्वस्तिक काढल्यानंतर. तर आधी स्वस्तिक काढून घेतले. तर गुरुपौर्णिमा ही गुरु शिष्याच्या नात्याचे व प्रेमाचे, आदर्शाचे प्रतीक मानले जाते. गुरुवर प्रेमाचा, आदराचा, भक्तीचा वर्षाव करून त्यांच्या कृपेस, आशीर्वादास प्राप्त करण्याचा हा दिवस म्हणजेच शुभपुण्यदायी असा हा योगच मानला जातो. सर्व विद्या, वेद, पुराणे यांचे माहेरघर, मूळ स्तोत्र, आद्यगुरु म्हणून महर्षी व्यास यांचे स्थान अनन्यसाधारण आहे.
म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणून देखील संबोधले जाते. अशा या महत्त्वपूर्ण तिथीस व्यासांच्या गुरुजनांचे आध्यात्मिक गुरूंचं पूजन केले जाते. त्यांच्याकडून गुरुमंत्र, शिक्षा, दीक्षा घेतली जाते. गुरुबद्दल श्रद्धा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. या दिवशी गुरूंची विधिवत पूजा केली जाते. पूर्वीच्या काळी बघा, मौजी बंधन केले जायचे. मुलांना गुरुग्रही आश्रमात विद्या शिकण्यासाठी पाठवले जायचे. गुरु मन लावून सर्व विद्या शिकवत असत. व्यक्ती नाशवंत आहे, पण विद्या ही अक्षय धन आहे, म्हणजेच कधीही न संपणारी. आणि नंतर विद्याभ्यास पूर्ण झाल्यानंतर शिष्य घरी जात असताना गुरुजींना वंदन करून गुरूंना दक्षिणा काय देऊ असे विचारायचे. एकदा असे झाले की एक गुरु म्हणाले, तुला जर गुरुदक्षिणा द्यायची असेल तर जसे मी शिष्य घडवले आहेत तसेच अनेक शिष्य तू घडव. तुला जे मी काही ज्ञान दिले आहेत ते तू इतरांना वाट. हीच खऱ्या अर्थाने मी माझी गुरुदक्षिणा समजेन. आणि असे आदर्श गुरु आपल्या भारतात पूर्वापार होते, आहेत आणि होतील. त्यांचे स्मरण, त्यांची कृतज्ञता म्हणून हा गुरुपौर्णिमेचा दिवस साजरा केला जातो. तर पूजेची जी सुरुवात आहे ना, ती मी स्वामींच्या अभिषेकापासून सुरुवात केलेली आहे. या समया लावल्यानंतर वातावरण अगदी प्रसन्न होऊन जाते. तर आपण वेगळ्याच विश्वामध्ये आलो आहे असं वाटते. स्वामींमुळे आपल्या आयुष्याला एक नवीन रस्ता मिळतो. आपल्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते. आपल्या एकूण एक हालचालीवर गुरूंचे आपल्या 10 पावलं आपले गुरु हे पुढे असतात. आपल्या आयुष्यामध्ये चढ उतार ह्या सर्व गोष्टी होतच असतात. तर प्रत्येक क्षणामध्ये म्हणजे कधी आपल्या आयुष्यात जर उतार देखील आला, कधी काही दुःख येत असतात, कधी एखादी वेळेस काही परिस्थिती होऊ शकते, तेव्हा जर आपल्यासोबत गुरु असतील तेव्हा आपलं मानसिकरित्या खच्चीकरण कधीच होऊ शकत नाही. त्यामधून आपल्याला नक्कीच मार्ग हे मिळत जात असतात. वेदव्यासांनी गुरुपौर्णिमा दिवशी महाभारताच्या 5व्या खंडाची सुरुवात केली. गुरूंचे ज्ञान आणि विचार हे आचरणात आणावे, हाच गुरुपौर्णिमेचा उद्देश आहे. गुरूंच्या पूजनाने आपली जी पाप आहेत ती नष्ट होते आणि आपल्याला शांती लाभत असते. श्री गुरूंच्या छायात बसल्याने आपले मन आणि बुद्धीचा विकास होत असतो. वेदशास्त्र आणि उपनिषदांमध्ये ग्रंथित केलेले ज्ञान शिष्याला देण्यासाठी परमेश्वराने गुरुला जनतेच्या कल्याणासाठीच पृथ्वीवर आणले आहे. गुरूंचे मन संयमी आणि एकाग्र असते. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यावर परिणाम होत नाही. विद्यादान हे न संपणारे असे श्रेष्ठ दान आहे. गुरुचे शिष्य सवाई व्हावा अशीच गुरूंची आंतरिक इच्छाही असते.
असे अनेक आदर्श शिष्य आपल्या भारतीय परंपरेत सुद्धा झालेले आहेत. प्रभू श्री रामांचे गुरु वसिष्ठ, विश्वामित्र, श्रीकृष्णांचे गुरु सांदीपनी, कौरव आणि पांडवांचे एकलव्य, एकलव्यांचे गुरु द्रोणाचार्य, ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ, गोरक्षनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ, एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी, विवेकानंदांचे गुरु श्री रामकृष्ण, शिवरायांचे गुरु संत तुकाराम, कल्याण स्वामींचे गुरु संत रामदास, असे अनेक गुरु आपल्याला दिसून येतील. तर आत्मज्ञान हे सद्गुरूंचं स्वरूप आहे आणि गुरु म्हणजे अढळ श्रद्धा आहे. गुरु हा ब्रह्मदेवांप्रमाणे सद्गुरूंचा पोषण व महेश्वराप्रमाणे दुर्गुणांचा संहारक आहे. मानवाच्या अज्ञानी आसुरी वृत्तीवर संयम ठेवावा लागतो आणि ही संयमाची प्रेरणाच मानवाला गुरुपासून मिळत असते. तर जीवनात खरा मार्गदर्शक हा गुरु आणि गुरुच असतो. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमच्चादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. आज जे स्वामींनी छान असं वस्त्र परिधान केलं आहे आणि त्यांच्या बाजूला खाली जे आसन ठेवलं आहे किंवा जे लोड आहेत ते सर्व आज एकच रंगाचे म्हणजे स्वामींच्या आवडत्या पिवळ्या रंगाचे झालेले आहे. इतक्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत, त्याचे वस्त्र देखील आपल्याला मागवता येत नाही. वस्त्र घेण्यासाठी मूर्ती थोडी मोठी हवी, अगदी छोटीला वस्त्र व्यवस्थित माप घेतल्याशिवाय जमत नाही. तर स्वामींची ही जी पितळी मूर्ती आहे ती आम्ही अक्कलकोटहून आणली होती. त्या मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव खूप छान दिसतात. स्वामी प्रत्येक गोष्टीमधून आपल्याला मार्ग दाखवत असतात. आपण आपल्या गुरूंवर नेहमी विश्वास ठेवायलाच हवा. तर आजची पौर्णिमा आहे म्हणून मी अष्टलक्ष्मी कलश पूजन देखील करून घेतले. तर ही पूजा करताना माझ्याकडे काही वस्तू होत्या, काही नव्हत्या. तो एक कलश असतो, त्यावर पूर्ण अष्टलक्ष्मी देवी असतात, तो देखील मला मागवायचा आहे. पण कल किसने देखा आहे आणि अनेसा पौर्णिमा पण होती. माझ्या मनातून इच्छा अशी निर्माण झाली की मला आज पूजा करायचीच आहे. त्यामुळे माझ्याकडे जे सामान अवेलेबल होतं त्यात मी पूजाही केली आहे. यात जे पण काही चुकलं ते माझं असेल आणि जे पण काही बरोबर असेल ते देवींचं असेल, स्वामींचं असेल. तो कलश मी नागवेलीचे पानं घेतले 8, त्याच्यावर देवींचे कॉईन ठेवले. सगळ्यात सुरुवातीला दाखवलं होतं ते 8 देवींचे कॉईन आहे व त्यावर मध्ये अष्टलक्ष्मी कलश हा भरलेला आहे. काही गोष्टी आपल्याला मनातून संकेत देत असतात, त्या आपण करायला काहीच हरकत नाही. माझ्या मनात आलं की देवींची इच्छा असेल की माझ्याकडून पूजाही करून घ्यावी. त्यामुळे माझ्या मनात आले की करायचीच पूजा व मी जशी आहे तशी पूजा, जशी मला माहिती आहे तशी नक्कीच करण्याचा प्रयत्न केला. अष्टलक्ष्मी कलश मला मागवायचा आहे, मी नक्की मागवेन. हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाऊ. तर ही अशी छान आपली आज मस्त अशी स्वामींची पूजा झालेली आहे. तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना खूप 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 शुभेच्छा. सर्वात तर महत्त्वाचं, सगळ्यात पहिले आपले आईवडील हेच आपले गुरु असतात.
त्यानंतर आपल्याला जीवनात जे जे प्रत्येक वाटेवर भेटतात, जे चांगले ज्ञान देतात, ज्यांच्याकडून आपण चांगलं शिकतो, ते आपले गुरुच असतात. मग ते लहान जरी असले तरी पण. तर स्वामींजवळ स्वामींच्या चरणी हीच एक प्रार्थना की सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती, भरभराटी, उन्नती व सगळ्यांच्या आयुष्यात सगळं छान कर. फक्त एकच आहे की आपण आपले कष्ट चिरंतन ठेवले पाहिजे. स्वामींजवळ एवढीच स्वामींच्या चरणी भेटूया अशा छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. त्यानंतर शिवाय आणि ओम हे स्कूलमधून आले व त्यांनी देखील छान अशी पूजा केली. तर स्वामींना गुरुपौर्णिमेच्या दिवशी नारळ, फूल आणि खडीसाखर ही ठेवावीच. हे ठेवून आपण स्वामींना प्रार्थना करायची आहे. आपण दरवर्षी त्यांना एक गाऱ्हाणं घालायचं असतं. मागच्या वर्षीचा जो काही कारभार होता, जो तुम्ही सांभाळला, पुढचं जे येणारे वर्ष आहे त्याचा पण संपूर्ण कारभार तुमच्याच हातात आहे. तुम्हीच त्या सर्व गोष्टी बघायच्या आहेत. असे स्वामींना आपण छान अशी एक प्रार्थना करायची आहे. आजची अशी पूजा झालेली आहे. त्यानंतर आम्ही केंद्रात गेलेलो, छान असं दर्शन घेऊन आलो. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.